काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर काल जो हल्ला झाला ज्यामध्ये तुषार दामगुडे यांचं नाव पुढे आलं, त्यांच्यावर गुन्हा देखील काल स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तुषार दामगुडे आपल्या सोबत आहेत। काल नेमकं काय प्रकार घडला? काल ज्या पद्धतीने मित्रमंडळ चौकात हनुमंत पवार यांच्यावरती हल्ला झाला, त्यानंतर तुमच्यावरती गुन्हे, तुमच्या काही इतर सहकाऱ्यांवरती देखील गुन्हे दाखल झाले, नेमकं काय घटना होती? कालच्या प्रकाराला एक काही पार्श्वभूमी आहे। एक 7-8 दिवसांपूर्वी एका चॅनलवरती लाईव्ह डिबेटमध्ये या हनुमंत पवारने मला तुला बुटाने मारतो, तू पेशवेची नाजाई लावलेला आहे, गागा भट्टाची नाजाई लावलेला आहे आणि एक अश्लील शिवीगाळ करून त्याने मला धमकी दिली होती। आणि कालच्या डिबेटमधनं बाहेर पडत असताना त्याने पुन्हा एकदा तू खूप हिंदुत्वाद करतो, नक्षलवाद करतो, तुला ठोकतोच असं म्हटलं। बाहेर आल्यानंतर मी त्याला खुलासा विचारला जवळ बोलून, तर पुन्हा एकदा त्याने ते आरेरावीची भाषा आणि आई बहिणीवरून त्यांनी शिवीगाळ केली। तर मला दिसतं की हा एक मनुष्य जातीवाचक आहे, कारण याला एक गागा भट्टाची अवलाद, म्हणजे शिवाजी महाराजांनी ज्यांच्या पायावर डोकं ठेवून ज्यांनी राज्याभिषेक केला, ज्यांनी आपलं स्वतःचं स्वराज्याचे पेशवे ज्यांना नेमलं, असं एका जातीवरती त्याला हे करणं, मी त्या जातीचा नाही आहे, परंतु असं कुठल्याही जातीविषयी जर कोणी बोलत असेल, एक हिंदू म्हणून माझा त्याला विरोध आहे। एखाद्याला मारहाणीची धमकी देणं, आई बहिणीवरनं शिवे देणं, तर एक काँग्रेसचं एक त्याचं DNA हा पूर्वीपासून असा आहे। कारण जेव्हा गांधींची हत्या झाली, त्यांनी हजारो ब्राह्मणांची हत्या करून त्यांची घरं लुटली आणि त्याच्यामध्ये खुद्द सावरकरांचे बंधू देखील मृत्युमुखी पडले। त्यांना आज वाटतंय की या प्रकारचं आम्ही असं करू शकतो परत एकदा, तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी आहे, आम्ही असं काही गैरप्रकार चालून देणार नाही। ज्याला ज्या भाषेत समजतं त्या भाषेमध्ये आम्ही उत्तर देऊ। म्हणजे तुम्ही हल्ला केला हे तुम्ही मान्य करताय? आता हे CCTV मध्ये दिसतंय ना, आता याच्यामध्ये मान्य काय करायचं? त्यांनी मला प्रोवोक केलेलं आहे आणि मी काय असं, म्हणजे ते म्हणतात आम्ही गांधीजींच्या मार्गावर चालतो, म्हटलं चेक करूयात थोडं। पण त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही त्यांना शिवीगाळ केली, ज्यावेळी ते फोनवरनं बोलत बाहेर येत असताना तुम्ही शिवीगाळ केली आणि तुम्ही पिस्तूल देखील दाखवलं, पुण्यात जर जिवंत राहायचं असेल तर हे बघ, अशा पद्धतीने त्यांना तुम्ही खुणावलं देखील, असं त्यांचं म्हणणं आहे। हा मनुष्य किती खोटारडा आहे त्या CCTV फुटेजमधनं दिसतं की मी काही त्याच्यावर खुलासा करू इच्छितो की 2 प्रकारची वेपनची लायसन मिळतं, एक असतं स्पोर्ट्सचं आणि एक असतं खाजगी। स्पोर्ट्सच्या व्यक्तींना ते वापरण्याचं लायसन लावण्याचं, म्हणजे असं बंदूक लावण्याचं, प्रदर्शन करण्याचा अधिकार नाही आहे, पण खाजगी व्यक्ती नाही, कारण त्यांना जीवाचा धोका आहे म्हणूनच मिळालेला असतं। मला जिहादी गटाकडून, नक्षलवादी गटाकडून धोका असल्या कारणाने आहे। आणि या हनुमंत पवारची पार्श्वभूमी या भाकपच्या कम्युनिस्ट विचारसरणीशी आहे, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे। नुकतंच मी अनिल तेलतुंबडे आहे, कुख्यात नक्षलवादी आहे, त्याच्या विरोधात काही विषय केले होते कायदेशीर, आणि माझं कायम कायद्यानेच करण्याचा प्रयत्न असतो। तुम्ही जर माझं सगळं सोशल मीडिया बघितलं, तुम्हाला दिसेल मी कायम कायदेशीर भाषा बोलतो, परंतु ती कायदेशीर भाषा ही कायद्याच्या अनुषंगाने करत असताना जिथं काही विकृती दिसेल तिथं एक सीमा असते ना। तुम्ही कुणाला तरी आई वडिलांवरून, त्यांच्या खानदानीवरून शिवेगाळ करणार, धमकी देणार, काही एवढी मोगलाई नाही लागून गेलेली, काय टिपू नाहीये इथं, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे। काल मग काय तुम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, काय नेमकं झालं? लगेच तुम्हाला सोडून पण देण्यात आलं, तुमची पिस्तूल जमा करून घेतली, काय नोटीस देखील तुम्हाला बजावली? भारतीय संविधानामध्ये ज्या प्रकारचे काही कायदे कलम आहे त्यानुसारच कारवाई झाली पाहिजे। आता काँग्रेसला खूप वाटेल मला फाशी दिली पाहिजे, आता काय असं काय कुणाचा जमावला म्हणून काही फाशी होणार नाही। कायद्याच्या याच्या अनुषंगाने जी काही कलम आहेत ती त्यांनी दाखल केलेली, माझी पण तक्रार आहे। आता त्याच्यावरती काय कारवाई करणार मी वाट बघतोय, मी उलट त्याच्यावर रक्षणाची वाट बघतोय, कारण मला अनेक धमक्या प्राप्त झालेल्या आहेत ज्या उघड आहेत, आणि त्याच्यावरती पोलिसांनी गांभीर्याने विचार करावा। कालच्या घटनेनंतर तुम्हाला धमकी येते? 100% तुम्ही जर सोशल मीडिया चालून बघितला तर पैगंबर शेख नावाच्या व्यक्तीने तर जाहीर त्याच्यावरती धमकी दिलेली आहे। अशा अनेक व्यक्ती आहेत, पोलिसांनी तपास करावा। काल हनुमंत पवार थेट मुख्यमंत्र्यांनाच आवाहन करतात की मुख्यमंत्र्यांचा तुमच्या डोक्यावर हात किंवा आश्रयान म्हणून तुम्ही अशा पद्धतीने कुणावरती हल्ले करतायत, असं हनुमंत पवार आणि काँग्रेसच्या लोकांचं म्हणणं आहे। ते त्यांचं त्याच्यातनं राजकारण साधू इच्छित आहेत, त्यांना एक राज्यातला प्रमुख पक्ष म्हणून कदाचित उदयाला यायचं असेल आणि त्या अनुषंगाने करतात। माझ्या मागे आमचे स्वामी समर्थ सद्गुरू शंकर महाराजांचा आशीर्वाद आहे आणि तेवढा पुरेसा आहे। आता तुमची काय मागणी? म्हणजे ज्या पद्धतीने ते आता पोलीस आयुक्तांना भेटायला गेलेत, त्यांनी संरक्षणाची मागणी केली, कारवाईची मागणी केली, तुम्ही नेमकं काय? माझ्या तक्रारीवर देखील विचार केला पाहिजे। त्यांनी तर
सरळ सर खोटं बोललेले आहेत की पिस्तूल लावली, पण तुम्हाला स्पष्ट दिसेल की असं काही घडलं नाही. त्यांनी तर मला उलट जीवे मारण्याची, बुटाने मारण्याची धमकी दिली, जाहीर दिलेली आहे. त्या तक्रारीवर विचार झाला पाहिजे आणि मला पोलीस संरक्षण मिळावं. धन्यवाद. तर तुषार दामगुडे आता आपल्या सोबत होते. ते काल जो काही हनुमंत पवार यांच्यावरती हल्ला झालेला आहे तो आम्हीच केलेला आहे आणि इतर त्यांच्या सहकार्याने देखील केलेला आहे. मात्र त्या संपूर्ण घटनेनंतर मला धमक्या येत आहेत असं देखील तुषार दामगुडे यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे मला पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी देखील तुषार दामगुडे यांच्याकडून करण्यात आली. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.